न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला। आगामी विधानसभा निवडणुकींच्या आधीचा हा सध्याचा महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता। त्यामुळे या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून अनेक घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक मोठ्या योजनांची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये केली आहे। मात्र नेहमीप्रमाणे यावेळीही अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अजित पवार यांनी संत तुकाराम यांच्या ओव्यांपासून सूचक उल्लेख असणाऱ्या शेरोशायरीचा उल्लेख केला। यावेळी सत्ताधारी बाकांवरून त्यांना बाक वाजवून दाद दिली। उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरीचे दास, ऐसा नामघोष सांगा कुठे, तुका म्हणे आम्हा अनाथ कारणे, पंढरी निर्माण केली देवे, असं म्हणत आळंदी आणि देहू येथून पालख्यांचं प्रस्थान झाल्याचं अजित पवार म्हणाले। यावेळी लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारनं प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। निर्मल वारीसाठी 36,71,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचंही अजित पवार म्हणाले। याचप्रमाणे भाषणाच्या मध्यावर येताच अजित पवारांनी शेरोशायरीला हात घातला। शेतकऱ्यांसाठी वीज पंप उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील घोषणा करताना अजित पवारांनी सूचक शब्दात शेरोशायरी केली। शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौर पंप या योजनेतून 8,50,000 शेतकऱ्यांना असे पंप उपलब्ध करून देण्याचं मी जाहीर करत आहे, अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली। यानंतर त्यांनी ऐकवलेल्या एका शेरला सत्ताधारी बाकावरच्या आमदारांनी जोरदार दाद दिली। तूफानों में संभलना जानते हैं, अंधेरों को बदलना जानते हैं, चिरागों का कोई मजहब नहीं है, ये हर महफिल में जलना जानते हैं, असं अजित पवारांनी म्हणताच वाहवाह म्हणत आमदारांनी दाद दिली आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।